रत्न घातल्यावरती आपण पैसेवाले होतो. तर तुम्ही मला सांगा की रत्न घालून लक्ष्मीवान कसं व्हायचं? दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोय, और जो सुख में सुमिरन करे तो दुःख काहे कोय. आपलं चांगलं वेळ चालू आहे तर आपण त्या देवाची उपासना, या शास्त्राला निगडीत ज्या ज्या वस्तू असतात त्या केल्या तर आपल्याला भविष्याचं धोरण येतो. ज्योतिष हा वेदांचे चक्षु म्हटले गेलेत. ओके. वेदांचे डोळे म्हणजे काय? ज्योतिष. आणि ज्योतिषमध्येच या गोष्टींचा उल्लेख आहे की रत्न एक शास्त्र याच्यातनं निघतो. तर आज आपल्याकडे सुख आहे तर आजच आपण समजून घ्या की पुढं 7:30 येते, पुढं वाईट काळ येतोय, तर आपण कोणते रत्न घालून घ्यावे. काही लोकांना अचानक लक्ष्मीवान व्हायचंय, ते सगळ्यांना व्हायचंय. करेक्ट. मला पण व्हायचंय आणि तुम्हाला पण व्हायचंय. पण लक्ष्मी प्राप्तीसाठी मार्ग पाहिजे आपल्याला. तर नवीन मुलं काय करताय? येऊन जाऊन शेअर मार्केटमध्ये जात आहे. शेअर मार्केट म्हणजे छलावा आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओची लिंक बायोमध्ये आहे, तिथे चेक करा.